बीड अंबाजोगाई महामार्गालगतचा हा जो आपण रस्ता पाहतो या व्हिडिओमध्ये तो आहे केज शहरात जाणारा मुख्य रोजा मोहल्ला हा रस्ता। या रस्त्याचं बांधकाम जवळजवळ गेली 6 ते 7 महिन्यापासून सुरू आहे, मात्र अद्याप या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही। जवळजवळ 6 ते 7 महिन्यापासून हा रस्ता खोदून या ठिकाणी कामासाठी घेतलेला आहे। आपण बघू शकतोय या रस्त्याच्या कडेची ही सगळी घाण असेल किंवा हा रस्ता पुढे जाण्यासाठी कसा अरुंद आहे। सध्या काम सुरू आहे, मात्र 6 ते 7 महिन्यापासून काम सुरू असताना देखील हे काम पूर्ण न झाल्यामुळं नागरिकांना प्रचंड संकटाला सामोरं जावं लागत आहे। रस्त्यावरून चालताना दुचाकी 4 चाकी गाड्याचं तर सोडाच, पण दुचाकी गाड्यासुद्धा या रस्त्यानं सहज जाऊ शकत नाही आहेत। पूर्ण रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि जवळजवळ 6 ते 7 महिने झालेले आहेत। या रस्त्यावरून चालताना आपण पाहू शकतो नागरिकांना सहज चालता येत नाही। सध्या रमजानचा महिना सुरू आहे। नागरिकांना, या भागातील नागरिकांना सकाळ संध्याकाळ या ठिकाणी रोजा वगैरे सोडण्यासाठी, आपला उपवास पाळण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि आपण बघू शकता की संपूर्ण या काळामध्ये या रस्त्याची 7 महिन्यापासून अद्याप पूर्ण काम झालेलं नाही। विशेष म्हणजे याच भागामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक मोठी बँक देखील आहे, त्यामुळे लोकांना या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ये जा करावी लागते। त्यामुळं गेली जवळजवळ 6 ते 7 महिन्यापासून या बँकेचे ग्राहकसुद्धा तेवढेच परेशान आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी या रस्त्यालगत हे काम सुरू आहे, मात्र याच ठिकाणी आपण बघू शकता की ही अगदी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर हा प्रचंड मोठा खड्डा या ठिकाणी करून ठेवलेला आहे। तोही अद्याप गेली 6-7 महिन्यापासून हा खड्डा अनेक वेळा व्यक्तिगतरित्याही आम्ही या खरं तर नगरपंचायतला विनंती केलेली होती की किमान ज्या ठिकाणी सार्वजनिक लोकांना त्रास होतो आहे ती कामं नगरपंचायतनं करावीत, परंतु अद्याप त्याकडे लक्ष दिलेलं नाही। आपण बघू शकता एक महत्त्वाची बँक केज शहरातली स्टेट बँक ऑफ इंडिया, मात्र या बँकेच्या समोर या ठिकाणी साधी दुचाकी वाहनं लावण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे। आपण बघू शकताय हे सगळं, आणि 6-7 महिन्यापासून हा काम रखडल्यामुळं नागरिकांना या ठिकाणी आपली वाहनं उभा करणं किंवा बाकी कामं करणं शक्य होत नाही आहे। आपण पाहू शकतो पुढं हा रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकापर्यंत जातो। पूर्णपणे खोदलेला हा रस्ता आहे। जवळजवळ 6 ते 7 महिन्यापासून या रस्त्याचं काम अपूर्ण आहे, त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून चालणं किती अवघड आहे आपण बघू शकताय। एकूणच जागोजागी खड्डे किंवा मातीचे ढीग पडलेले आहेत, त्यामुळं लोकांना प्रवास करणंही अवघड आहे। आपण पाहू शकतो याच रस्त्याला लागून मुस्लिम समाज बांधवाची मोठी मस्जिद, प्रार्थनास्थळ याच रस्त्याच्या कडेनं आहे। त्यांनाही आता रमजानच्या या महिन्यामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव या मस्जिदीमध्ये प्रार्थनेसाठी येतात, मात्र त्यांनासुद्धा या रस्त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आपण बघू शकतो आहे। आणि विशेष म्हणजे येत्या 14 एप्रिलला याच रस्त्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे, जन्मोत्सव हा साजरा होणार आहे। त्यानिमित्तानं याच रस्त्यावरून काही जयंत्या पुढेही जाणार आहेत। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे। नगरपंचायतनं खरं तर याकडं अधिक लक्ष द्यायला पाहिजे, कारण गुत्तेदार वेळेत काम करतो की नाही हे पाहणं गरजेचं होतं। मात्र इथं झालं आहे थोडं वेगळं। जेव्हा आम्ही गुत्तेदाराकडे संपर्क केला तेव्हा गुत्तेदारांचं म्हणणं आहे की आम्ही केवळ 24 तासात काम पूर्णत्वाकडे न्यायला तयार आहे, पण नगरपंचायत जे आपली पाईपलाईन आहे ती खोदून पूर्ण करत नाही। विशेष म्हणजे गुत्तेदारानं हे सुद्धा सांगितलं आहे की हे अगदी खोदून देण्याचं काम जे गुत्तेदाराचं नाही आहे ते सुद्धा नगरपंचायतला आम्ही द्यायला तयार आहोत, मात्र नगरपंचायत याकडे पूर्ण दुर्लक्ष करते आहे, अशा प्रकारचं गुत्तेदारांचं म्हणणं आहे। एकूणच या संपूर्ण प्रश्नावर नेमकं जिम्मेदार कोण आहे, ही जिम्मेदारी कोणीतरी स्वीकारायला पाहिजे। गुत्तेदार आणि नगरपंचायत यांच्यातला समन्वय आहे का कोणी, हा प्रश्न निर्माण होतो आहे। मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे रमजानचा महिना सुरू आहे आणि हा रस्ता या भागातील लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। अशावेळी या रस्त्याच्या काही समस्या आहेत। या ठिकाणी एक नागरिक आपल्यासोबत आहेत, कलीम साहेब। या ठिकाणी काय सांगाल की
रस्ता हा अद्याप झालेला नाही आहे. 6-7 महिन्यापासून या रस्त्याचं काम प्रलंबित आहे. 2-3 महिन्यापासून हा खोदून ठेवलेला आहे. तर काय सांगाल याबद्दल? हे उपवासाचा महिना चालू आहे. लोक बेजार आहेत. 2-3 लोक खाली पडलेले आहे रस्त्यावर आणि रस्ता लई बेकार आहे. 2-4 महिने झाले रस्त्याने लोक परेशानी आहे. पाणी सगळं चिकट पिकट सगळं आणि दगडं टाकलेले मध्ये सगळं. त्याच्याकरता लवकरच रस्ता व्हावा आमची मागणी आहे. तरी गुत्तेदारांनी लवकर रस्ता एकूण करावा. या आहेत या भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण बघू शकता. काय म्हणणं आहे आपलं की रस्ता जवळजवळ मला वाटतं 6-7 महिन्यापासून काम सुरू आहे. 2-3 महिन्यापासून खोदून बी ठेवला आहे. काय सांगाल याबद्दल? परिस्थिती लय बेकार आहे सर. इकडं नळाला पाणी बिजी आहे तर वासाचं येते. ती पाईपलाईन आहे टाकायची म्हणते. पाईपलाईन बी व्हायला लागली नाही. रस्ता बी व्हायला लागला नाही. पाईपलाईन टाकायला किती दिवस लागतात? कारण गुत्तेदार तर म्हणतो मी आम्ही स्वतः खोदून द्यायला तयार आहे. 2 महिने झाले पाईपलाईन करायची म्हणते. ते असं खांदून ठेवलेलं आहे. लोकांना मस्जिदमध्ये जायला त्रास व्हायला लागला. नमाजला जायला त्रास व्हायला लागला. चढायला उतरायला गुडघे दुखायला लागले. आमच्यासारख्या माणसाचे रस्तेच व्हायला लागले नाही लवकर. उगं खांदून ठेवला. हे बघा नाही कसं उंच उंच आहे. चढायला उतरायला कसं जायचं कसं यायचं. घरात जायला तकलीफ व्हायला लागली. नक्कीच या भागातील नागरिकांना या रस्त्याचा खूप दिवसापासून त्रास होतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. निश्चित आम्ही पाहतो आहे जवळजवळ 6-7 महिन्यापासून हे काम हाती घेतलेलं आहे आणि 2-3 महिन्यापासून कारण त्या अगोदर नाली बांधकाम चालू होतं. ठीक आहे, नाली बांधकाम आता जवळजवळ पूर्णत्वाकडे गेल्याचं दिसतं आहे. काही भागात आणखीन बाकी आहे, परंतु बाकी मात्र अद्याप हा रस्ता प्रलंबित आहे. आणखीन हा रस्ता होत नाही आहे. याला नेमकं कारण काय हे आता लोक विचारू लागलेत. हा आणखी एक रस्ता आपण पाहतो आहे. वॉर्ड नंबर 8मधील जुना मोंड्याकडं जाणारा हा रस्ता आहे. आपण बघू शकता हा देखील रस्ता जवळजवळ काम करण्यासाठी 1 महिन्याहून अधिक काळापासून हा रस्ता खोदून ठेवलेला आहे. मात्र या रस्त्यावरूनही ज्या प्रकारे रस्ता खोदला आहे, रस्त्यावरचे दगड माती आणि खड्डे यामुळे या रस्त्यावरूनही नागरिकांना अजिबात चालता येत नाही. हेच कळत नाही आहे. काम तर करायचं आहे तरी देखील एवढा उशीर का लावला जातो आहे हे माहीत नाही आहे. अगदी तसेच हे अप्रोच रोड आपण मध्ये बघू शकताय. सगळे हे खोदून ठेवलेले आहेत. कदाचित हा रस्ता कामात आहे की नाही माहीत नाही, परंतु याच्यावरही दगड माती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. हा पुढं मोंड्यातून फुलेनगरच्या दिशेने अप्रोच झालेला रस्ता आपण बघू शकता. हा रस्ता देखील खोदून अनेक दिवस झालेले आहेत. मात्र पाईपलाईन करायची आहे वगैरे अशा सबबीखाली नगरपंचायतच्या काही आक्षेपानंतर हा रस्ता थांबवल्याचं कळतं आहे. मोंढ्यातला हा रस्ता आहे. हा बी रस्ता अतिशय रहदारीचा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र गेली अनेक दिवसापासून हाही रस्ता काम करण्याच्या नावाखाली प्रलंबित आहे. रस्ते खोदून ठेवलेले आहेत. जे आहेत ते रस्तेही खोदून ठेवल्यामुळं नागरिकांना चालण्यासाठी त्रास होतो आहे. गेले अनेक दिवसापासून हे रस्ते खरं तर असे प्रलंबित आहेत आणि आजही या रस्त्याचं काम अद्याप झालेलं नाही. जेव्हा जेव्हा पाठपुरावा केला जातो तेव्हा उत्तरं दिली जातात लवकरच होणार आहे. मात्र अद्याप हाही रस्ता झालेला नाही. रोजामुल्यातील रस्त्यानंतर याही रस्त्याची हीच अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकताय पूर्ण हा रस्ता खोदलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. जेव्हा जनता आपल्या हक्काची मागणी करते, समस्याची तक्रार करते, तेव्हा नगरपंचायतचे पदाधिकारी सरळ म्हणतात आमच्याच तक्रारी तुम्हाला दिसतात का? आमचा त्यांना एक सवाल आहे. आपण या केसचे भाग्यविधाते आहात. आपल्या हाती जनतेनं सत्ता दिलेली आहे. अशावेळी लोक आपल्यालाच बोलतील तर कुणाला बोलतील? आपण जेव्हा जेव्हा अशी चुकीची कामं किंवा प्रलंबित